तर काल दिनेशचा वाढदिवस होता, तर गिफ्ट आलेलं आहे, तर तेच ओपन करत आहे. याची पॅकिंग मात्र खूप छान आहे. वर एक कवर आहे, त्याच्यामध्ये आणखीन एक कवर आहे. असं 3 वेळा काढल्यानंतर मग तेव्हा कुठे ते गिफ्ट जे आहे ना, ते भेटलेलं आहे यामध्ये. काय मला वाटलं अगोदरच काहीतरी असेल, पण परत आतमध्ये आणखीन एक पॅकिंग निघाली आणि मग ते ओपन केल्यानंतर फायनली त्याच्यामध्ये गिफ्ट काय आहे ते निघालं. म्हणजे यामध्येच मजा असतो ना, की गिफ्ट जे देतात ना, त्याला 2-4 वेळा तरी रॅप केलं जातं पेपरानं, तेव्हा कुठं ते गिफ्ट काय आहे ते भेटतं. तर इकडं बघू शकता 2 वेळा ते वरचं कव्हर काढलेलं आहे. आता हे तिसरं आहे आणि यामध्ये काय आहे ते गिफ्ट निघालेलं आहे. बघू शकता इकडं सेंटची बॉटल जी आहे ना, ते दिलेली आहे. खूप छान वास होता याचा, तेच दिनेश बघत होता आणि याला आवडतं पण. तर त्याची आवड लक्षात ठेवूनच ते गिफ्ट दिलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल ताई दिनेशच्या वाढदिवसाचा म्हणजे बर्थडेचा व्हिडिओ केला नाही आहे का? तर आम्ही 5 वर्षापर्यंत दीपक दिनेशचा वाढदिवस ना, आम्ही खूप छान आणि मोठा साजरा करायचे गावाकडे. पण इथं आल्यापासून बर्थडे वगैरे आम्ही जास्त करत नाही आहे. छोटं-मोठं घरच्या घरी केलं जातं. त्यामुळे व्हिडिओ वगैरे बनलेला नाही आहे त्याचा. तर असो इकडं फायनली बर्थडे गिफ्ट जे आहे ना, ते ओपन केलेले बघितलेले काय होतं त्यामध्ये. म्हणजे खोलण्यामध्ये जे एक्साइटेडमेंट असतं ना, ते खोलल्यानंतर नसतं. तर आता फायनली मी आलेली आहे किचनमध्ये आणि स्वयंपाकाला सुरुवात करू. त्या अगोदर बनवली इकडं माझ्यासाठी चहा, म्हणजे बाकींच्यासाठी चहा वगैरे झालेले आहे. माझ्यासाठी बनत आहे इकडं डिकाशनच्या काय म्हणता ग्रीन टी, ब्लॅक टी. तर ब्लॅक टीच बनत आहे आणि संग पाणी पण गरम करायला ठेवायचं आहे. तर इकडं कळशी लावलेली आहे. संग बघू शकता इकडं कशी माझी कामं होत आहेत. दररोजचाही असाच रुटीन असतो माझा. संग कामं करायची म्हणजे थोडंसं फास्ट आपली कामं होतात. तसं तरी कामं जास्त, वेळ कमी असं झालेलं आहे. तुम्ही म्हणत असता ते किती वेळा स्वयंपाक करत आहे. तर 3 वेळा स्वयंपाक बनतो. सकाळी वेगळा, दुपारी वेगळा, रात्री वेगळा असं झालेलं आहे. फक्त करा आणि खा यामध्येच दिवस घालवा. दुसरी कामं करायची नाही आहेत आता. तर असं इकडे कल्पनानं ककडी दिलेली होती, तर ते ककडीचं कवर मी उचलून तसंच तिकडच्या रूममध्ये ठेवलं होतं. तर आजच घेऊन आलेली आहे इकडं. तर आज बनणार आहे ककडीची भाजी. ककडीची आठवण का आली? कारण आज भाजीला काहीच नाही, फ्रीजमध्ये काहीच नाही. फ्रीज पूर्ण रिकामं पडलेलं आहे. जेव्हा काही ऑप्शन असतं ना, त्यावेळेस आपण खूप विचार करतो, की आज भाजीला काय बनवायचं सुरू होतं. तर म्हणलं आता ककडीची भाजी बनवूया. हे पण भाजी छान बनते, पण काही जणाला आवडत पण नाही आहे, पण छान बनते. जसं मी करत आहे ना, अशा पद्धतीने करा, सगळ्यांना आवडेल. तर इकडं ककडी अगोदर मी धुवून घेतलेली आहे. ककडी छान मोठी आणि उंच पण आहे, त्यामुळे जास्त नाही घेतली. बाकीची मी उचलून फ्रीजमध्ये ठेवलेली आहे आणि इकडं निवांत खाली बसून मी ककडी चिरत आहे. कारण थांबल्या सगळी कामं होत आहेत आणि यामध्ये पायाची वाट लागत आहे. म्हणून म्हटलं जी कामं बसून होतात ती कामं निवांत बसून करूया. तर इकडं ककडी मी चिरून घेतलेली आहे आणि बाकीची सगळी तयारी करून घेऊ. कांदा वगैरे टाकणार आहे मी, फक्त लसूण टाकून ही ककडीची भाजी बनवणार आहे. पाणी गरम झालेलं आहे, तर झाकून ठेवलं म्हणजे आणखीन सगळेजण अंघोळीचे राहिलेले आहेत. तर कोणी करत आहे, कोणी बाहेर गेलेले, कोणी कुठं चालू आहे सगळ्यांचं आपापलं. आणि माझं कसं असतं, अगोदर अंघोळ झालं तर किचनमध्ये या, स्वयंपाक करा. कारण 9 कसे वाजतील ते पण समजणार नाही. 9 वाजेपर्यंत सगळेजण जेवण करायला बसतात, टिफिन भरून द्यायचा असतो, इतका गोंधळ असतो. आणि उद्या दीपक जाणार आहे, तर दीपकला देण्यासाठी काही रेसिपी बनवायची आहेत. म्हणजे दीपक दिनेश दोघंजणीही जाणार आहेत. म्हणजे दोघं भाऊ एकदाच आले आणि आता एकदाच जात आहेत. म्हणजे एकदमच घर रिकामं होणार आणि परत जे अगोदरचा रुटीन होता, जसं एकटं राहायचं, तसंच माझा रुटीन सुरू होणार आहे. तर असो आता त्यांच्या भविष्यासाठी त्यांना वेळ जाणं गरजेचं आहे. तर इकडं मी ठेवलेली आहे कढईमध्ये घेतलं तेल गरम होईल तोपर्यंत मी इकडं रवा वगैरे काढून घेत आहे. म्हणजे आता नाश्त्यामध्ये पोहे आणि शिरा मी बनवणार आहे. आजचा वार आहे रविवार, तर यांच्यासाठी पोहे बनतील आणि शिरा पण बनवणार आहे, म्हणजे सगळेजणच खातील. आणि इकडं संग भाजीची तयारी मी करत आहे. तर जिरं संपलेलं आहे मसाले डब्यामधलं, तर जिरे काढायचे आहेत, तर नंतर काढणार आहे मी. अगोदर जितके होते तितके टाकले आणि इकडं भाजी बनवत आहे. तेल छान गरम झालं तर मोहरी आणि जिरं टाकले, लसूण टाकलेलं आहे, परतून घेतल्यानंतर जी ककडीच्या फोडी आहेत ते टाकलेले. टमॅटो असलं तर एखादी टमॅटोही टाकू शकता, यानं टेस्ट छान येतो आणि थोडासा आंबट तिखट टेस्ट पण छान येतो भाजीला. तर टमॅटो पण संपलेला होता, त्यामुळे फक्त ककडीची भाजी इकडं बनत आहे. तर थोड्या वेळ मी फोडणीमध्येच परतून घेतली ककडी. छान फ्लेवर येतो फोडणीचा यामध्ये, भाजी छान टेस्टी बनून तयार होते. नंतर टाकले सुके मसाले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आता चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान परतून मी झाकून ठेवलेलं आहे. भाजीमध्ये आणखीन मी पाणी टाकले नाही. पाणी थंड टाकायचं नाही, गरम करून टाकायचं आहे आणि बिलकुल थोडंसं पाणी टाकायचं आहे. मग ताटलीत मी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि इकडे मी पाणी प्यायला घेतलं. म्हणजे हे गरमीनं ना असं होत आहे ना, की पाणी फक्त पाणीच पित आहेत. सगळेजण फक्त पाण्यावरच जिवंत आहेत असं वाटत आहे. तर असं इकडे हे जे पाणी ठेवलं होतं ताटलीमध्ये ते पण गरम झालेले, तर मी भाजीमध्ये टाकलं. आता टाकूया यामध्ये चटण्या. तर इकडे शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे 2 चमचे आणि 2 चमचे मी कारळाची चटणी टाकलेली आहे. कारळाची चटणी टाकल्याने भाजीला टेस्ट खूप छान येतो. थोडंसं काळपट दिसतं पण टेस्ट खूप छान येतो.
आणि भाजी छान आळून पण येते. तर चटण्या टाकून मी छान परतून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवरती झाकून ठेवूया. निवांत निवांत इकडे भाजी बनत राहील. वरण भात हे तर बनणारच आहे. बाबा पण आलेले आहेत आंघोळीला, तर बाबांना आंघोळीला पाणी इकडे मी गरम करून ठेवलेलं आहे. तर त्यांच्या आंघोळ झाल्यानंतर पटकन जेवायला बसतात. मग भाकरी वगैरे आम्हाला करायची आहेत. आणि इकडे बघू शकता सगळेच मी रॅकमधल्या कढया, डबे म्हणजे डबे नाही, टोपले वगैरे जे छोटे छोटे ठेवलेले होते ना, ते सगळेच काढले. कारण मला एक मोठ्या आकारची कढई पाहिजे होती आणि ती होती शेवटला, म्हणून मी सगळंच काढलेलं होतं. इकडं कढई घेतलेली आणि कढईमध्ये घेतलं मी 3 ते 4 चमचे तूप. तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी टाकलेला आहे रवा. तर इकडे 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा छान परतून घेऊया तुपामध्ये आणि यामध्ये ना गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला. गरम पाणी टाकून हा रवा छान शिजवून घ्यायचा. एकदम परफेक्ट शिरा म्हणून तयार होतो. शिरा हा थंड झाल्यानंतर इतका छान आणि मऊसूत होतो की तोंडात टाकताच वेळ लागणार. आणि इकडे भाजीला पण एक वेळा परतून घेऊया. तर मस्त ही भाजी बनलेली आहे. वास इतका छान येत आहे ना भाजीचा, खूप छान आणि टेस्टी भाजी बनलेली आहे. आणि इकडे रवा पण मी परतून घेतला आणि पाणी इकडं गरम करून घेतलेलं आहे मी. आणि गरम पाणी थोडंसं टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत आणि गॅस कमी ठेवायचा आहे. तर इकडं पूर्णपणे पाणी टाकलं. तर अगोदर तर वाटेल पाणी जास्त झालेलं आहे, पण पाणी जास्त होत नाही. रवा छान शिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. यामध्ये साखर वगैरे काही टाकायचं नाही आहे, फक्त पाणी टाकून मी रवा शिजत ठेवलेला आहे. आणि तोपर्यंत दूध पण आलं आणि सगळेजणच आलेले आहेत. आता सगळ्यांचं सुरू झालेलं आहे. आता मी म्हटलं अगोदर सगळेजण आंघोळ करा, तोपर्यंत स्वयंपाक होईल. आणि पोहे आणि शिराच बनवणार आहे मी अगोदर नाश्त्यामध्ये, नंतर मग निवांत दुपारच्या जेवणामध्ये स्वयंपाक बनवणार आहे. दूध पण इकडं शोधून मी गरम करून घेतलं. गरम करायला ठेवलेलं नाही, फक्त शोधून घेतलेलं आहे, कारण भाजी शिजलेली नाही आणखीन. आणि इकडे शिरा आणि तिकडे भाजी बनत आहे, तर गॅस पण रिकामा नाही आहे. तर म्हणलं असंच ठेवूया तोपर्यंत. आणि इकडं रवा छान शिजलेला आहे, तर मी टाकलेली आहे चवीपुरती साखर आणि चुटकी जितके तितकं मीठ टाकले. आता तुम्ही म्हणता तर यामध्ये मीठ कोण टाकतं, तर टाकून बघा, चव खूप छान येते. गोड पदार्थ असले तरी पण चुटकीभर मीठ टाकायचं. आणि इकडे टाकलेली 1 ते 1.5 चमचा विलायची पावडर आणि थोडेसे ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे टाकू शकता, तर मी इकडे टाकलेलं आहे. आणि वरून आणखीन 1-2 चमचे मी तूप टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं. जसं साखर मेल्ट झाली ना, तसं शिरा एकदम हलव्यासारखा होतो. बघू शकता इकडे एकदम पातळ झालेला आहे. तर परत आपल्याला शिजवून घ्यायचं. एकदम मस्त शिरा बनतो, कारण रवा अगोदर शिजलेला असतं. साखर टाकल्यामुळे आणखीन ते साखर मेल्ट झाल्यामुळे थोडंसं मिश्रण पातळ झालेलं आहे. आता कमी गॅसवरती हे शिजवून घ्यायचं आहे. खूप छान टेस्टी शिरा बनून तयार झालेला आहे. इकडे भाजी पण मस्त बनलेली आहे. आता पोहे बनवून घेऊ. तिकडं कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं चिरून घेतलं. आजी पण आंघोळीला गेलेला आहे, बाबांची पण आंघोळ झालेली आहे. तर आता भाजी तर बनलेली आहे, वरण भातही बनलेले आहे, फक्त मला भाकरी करायची आहेत. पण त्या अगोदर बनवते मी पोहे. तर पोहे काढून घेतलेले सगळ्यांच्या हिशोबानं. जिकडे बाबा खाणार नाहीत, बाकीचे सगळेजण खातील, म्हणून थोडेसे जास्तच घेतली. तर मोठी कढई घेतलेली, कढई ठेवलेली गॅसवरती. पोहे छान धुवून घेतले मी आणि पाणी पूर्णपणे काढायचं आहे. आणि कढईमध्ये घेऊया 2 ते 3 चमचे. आणि या कढईचं ना बूड एकदम पातळ आहे, त्यामुळे तेल खूप लवकर गरम होतं. आणि इकडे बघू शकता बाबांचं हे आवरलेलं आहे. टाईम सांगेन तर आता सकाळचे 8:30 वाजले, तर थोडंसं लवकर सगळ्यांचं आवरलेलं आहे. तर कधी कधी मलाच लेट होतो, बाकींच्याच आवरतं. तिकडे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं मोहरी टाकलेलं आहे आणि मुठभर शेंगदाणे टाकले, छान परतून घेतलं. शेंगदाणे छान तळल्यानंतर यामध्ये कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेऊया. आणि जे भिजवलेले पोहे आहेत ना, त्यामध्ये टाकलं चवीपुरतं मीठ आणि चुटकी जितकी येईल तितकी साखर पण टाकलेली. फोडणीमध्ये हळदी पावडर टाकली, परतून घेतलं. म्हणजे फोडणीमध्ये हळदी पावडर टाकल्यानं पोह्याला कलर खूप छान येतो. तर इकडे बघू शकता हळदी पावडर टाकून मी परतून घेतल्यानंतर भिजवलेले पोहे टाकले, परतून घेतलेले. मस्त असे पोहे बनून तयार झालेले आहेत. शिरा पण बनलेलाच आहे. तर इकडं सगळ्यांना अगोदर मी नाश्ता देते. गरमागरम पोहे आणि शिरा बनलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण सकाळचा नाश्ता करायला. मस्त असा नाश्ता बनून तयार झालेला आहे. आणि बाकीचा स्वयंपाक इकडे संघ होत आहे. थोडीशी सकाळी धावपळ होते, कारण सगळ्यांचं आवरायचं, जेवण खाणं होईपर्यंत ना धावपळ होते. मग त्यानंतर थोडंसं निवांत असतं. परत मग दुपारचा स्वयंपाक 1-2 वाजेपर्यंत मी करून घेते. तर इकडे सगळ्यांचं आवरलेलं आहे आणि इकडे नाश्ता पण सगळेजण करत आहेत. दिनेशला चढवलेले वरती, म्हणजे मला पाहिजे होती मोठी कढई. म्हणजे जे कढई आहेत ना, आता एकामध्ये भाजी बनवली, एक पातळ आहे बुडाला, त्यामुळे त्यामध्ये रवा भाजायला जमणार नाही. आज बनणार आहेत रवा लाडू. हे जे पॅन आहे ना, ते कुकरवरती फ्री आलेलं होतं. खूप छान पॅन आहे. तर मी ते काढत होते, तर दिनेश म्हणते मम्मी बघितलं ते भांडी तू काढते आणि नंतर क्लीन करायला तुला खूप जास्त भांडी होत आहेत, त्यामुळे ते परत कवर लावून वरती ठेवलेलं आहे. म्हणजे नॉनस्टिकी पॅन आहे, खूप सुंदर आहे, छोटूसं.
तरी पण मी काढते, पण खरंच आहे दिनेशचं, परत मी उचलून ठेवते त्याला जुनं करून. तर इकडं हे घेतलेत मी ॲल्युमिनियम कढया. या कढयामध्ये स्वयंपाक करू नये असं म्हणतात, म्हणून मी अशा 3 कढया घेतल्या. तिन्ही वरती ठेवलेल्या होत्या. दररोज यामध्ये काही स्वयंपाक बनत नाही, पण या कढया छान जाड आहेत. यामध्ये कुठलीही रेसिपी बनवा ते करपणार नाही. पण भाजी वगैरे बनवलं तर असं म्हणतात की त्याचं ते जे हे आहे ना, ते भाजीत उतरतं आणि त्यांना आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम, कॅन्सर वगैरे होण्याचं हे असतं. त्यामुळे ह्या कढया मी ठेवूनच दिलेल्या आहेत. फक्त आज मी रवा भाजण्यासाठी या कढया घेतलेल्या आहेत. तर अगोदर तर स्वच्छ मी घासून घेतलं, धुवून घेतलं आणि इकडं दोन्ही साईडला मी कढया ठेवल्या. दोन्ही बर्नरवरती मी कढया ठेवलेल्या आहेत. आणि रवा इकडं मी 2 किलो मागवलेला आहे. अगोदरचा थोडासा आहे. तर 2 किलो रव्याचे आज लाडू बनणार आहेत, म्हणजे दोघा भावासाठी, दीपक आणि दिनेशला देण्यासाठी. म्हणून मी 2 किलो रव्याचे लाडू बनवत आहे. म्हणजे आता दोघंही एकत्र जात आहेत ना, त्यामुळे मी दोघांसाठी आज सगळंच बनवत आहे. तर इकडे दोन्ही कढयामध्ये मी तूप घेतलेलं आहे. अगोदर तर मी 1 वाटी तूप घेतलं आणि 1 वाटी तुपामध्ये मी इकडं रवा टाकलेला आहे. म्हणजे 1 किलो हा रवा आहे. आणि या कढया जाड असल्यामुळे रवा करपणार नाही, एकदम परफेक्ट भाजला जाईल. तर कमी गॅस मी इकडं कुठेही केलेला नाही. फुल गॅसवरतीच अगोदर भाजलं, नंतर मी गॅस कमी केलेला होता. तर मध्यम गॅसवरती आपल्याला 20 ते 25 मिनिट हा रवा भाजण्यासाठी लागणार आहे. एक सलग चमचा फिरवत हा रवा भाजून घ्यायचा आहे. थोडासा वेळ जास्त लागेल, म्हणूनच मी दोन्ही बर्नरवरती कढया ठेवल्या आहेत. तिकडं पण माझं लक्ष आहे, इकडं पण माझं लक्ष आहे. तर पूर्ण 20 म्हणजे 25 ते 30 मिनिट मी हा रवा परतून घेतलेला आहे तुपामध्ये. आणि नंतर मी एकाच कढईमध्ये हा रवा केलेला आहे, कारण आणखीन रवा इकडे राहिला आहे. 2 किलो रवा मी घेतलेला आहे. तर 3 बॅचेसमध्ये हा रवा पूर्ण मी भाजून घेतला. परत इकडे 1 वाटी तूप घेतलं आणि रवा टाकलेला असलेला सगळाच आणि परतून घेतलेला आहे. कपडे मी मशीनला लावले होते, पण मशीन अधूनमधूनच बंद पडली. आता काय झालं दिनेश ते चेक करत आहे. म्हणजे कपडे हातानं धुणं त्रास होणार नाही, कारण कामाचा लोड इतका आहे ना की वेळ पुरणार नाही. आज दिवस कसा जाईल ते समजणार नाही. मला इतकी कामं आहेत. रवा लाडू बनवायचे 2 किलोचे आणि चकल्या पण बनवायचे आहेत आज, कारण उद्या काहीच होणार नाही. उद्या दीपक संध्याकाळी जाणार. उद्या आम्हाला बिदरला पण जायचं आहे. तर उद्याचा तरी गोंधळ इतका आहे ना की वेळेची कमी जाणवणार आहे. उद्या कुठलंच काही होणार नाही. आणि हे दोघंजण रेडी झालेत लग्नाला जाण्यासाठी. म्हणजे दीपक दररोज एका लग्नाला जातो. त्याच्या मित्राचं लग्न आहे आज पण. तर आजी आणि दीपक गेलेले आहे. दिनेश गेलेले आहे गॅरेजला. तर इकडे रवा तरी भाजून झालेला आहे पूर्णपणे. आणि जी बाकीची कामं होती ती आवरली. मशीन चालत नव्हती, तर दिनेशने त्याला काय झालं बघितलं, मशीन परत ऑन केली. तर ते सगळे कपडे काढून उन्हाला टाकले आणि परत मी दुसऱ्यांदा कपडे लावत. म्हणजे कपडे इतके जास्त होतात की 2 वेळा मशीन लावावी लागते मला. तर हे दोघंजण रेडी होऊन जात आहेत, आजी आणि दीपक, लग्नाला. आणि मी इकडं करत आहे रवा लाडू. तर चाचणी बनत ठेवलेली आहे. तर मेजरमेंट सांगेन तुम्हाला. तर 2 किलो रव्यासाठी मी 2 किलो साखर घेतली. त्यामध्ये फक्त 2 वाटी मी साखर काढलेली आहे. बाकीची पूर्ण साखर मी घेतलेली आहे. तर गेलेले ते ऊन खूप आहे. मी म्हटलं रुमाल वगैरे घे, पण ऐकत नाही. दोघंजण तसेच गेलेले. तर असो, इकडं बघू शकता साखर छान विरघळलेली आहे. चाचणी म्हणून तयार झाली. चाचणी आता चेक करूया. तर इकडं तार तुटत आहे. जसं बोटावरती मी चाचणी घेतली आणि बोट खेचायला लागलं तसं तार बनत आहे. बघू शकता तुम्ही. परफेक्ट चाचणी बनलेली आहे. चाचणी जास्त कडक झाली तर रवा लाडू कडक होतात आणि जास्त कच्ची राहिली तर रवा लाडू एकदम असे होतात ना, मऊसूत होतात. त्यामुळे चाचणी एकदम परफेक्ट झाली पाहिजे. म्हणजे लाडूची पूर्ण प्रोसेसिंग इथंच असते. रवा छान भाजला पाहिजे आणि चाचणी एकदम परफेक्ट झाली पाहिजे. एकदम मऊसूत लाडू बनतात, तोंडात टाकताच वेळ घेणारे. चाचणी बनल्यानंतर अगोदर मी गॅस बंद केला आणि जी रवा भाजून ठेवलेला होता 2 किलो पूर्ण रवा मी चाचणीत टाकलेला आहे. अगोदर तर वाटेल हे मिश्रण खूपच पातळ झालेले, याचे लाडू बनणार नाहीत आणि मिश्रण बिघडलेले, पण घाबरायची गरज नाही आहे. यामध्ये पूर्ण रवा टाकायचा, छान मिक्स करायचं. कढई छोटी पडलेली आहे त्यामुळे हे सांडासांडी होत आहे थोडंसं. तर असं मी निवांत इकडं मिक्स करत आहे. तर थोडंसं पातळ मिश्रण वाटत आहे ना, पण पातळ होत नाही. 1 अर्धा तास तरी आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान फुलला जातो आणि एकदम परफेक्ट ही चाचणी नाही मिश्रण एकदम परफेक्ट बनून तयार होईल. आता टाकूया यामध्ये मीठ. तर इथं चुटकी जितके तितकं मी मीठ टाकलेलं आहे. म्हणजे मीठ टाकल्यानं चव खूप छान येते. आणि आता टाकलेले 2 ते 2.5 चमचे विलायची पावडर. म्हणजे मिश्रण थोडंसं जास्त आहे, त्या हिशोबाने मी विलायची पावडर पण थोडंसं जास्त टाकलेलं आहे. आता टाकूया यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट. तर इकडं घेतलेले आहेत मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत, पिस्ता आणि हे बिया हे पण घेतलेलं आहे. तर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट आपण घेऊ शकता. तर आता याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. अगोदर तर पिस्ता मी इकडं साल काढून घेतलेले त्याच्यावरती. तर झालेले हे पण सोलून. आज मदतीला कोणी आज काय दररोजही मुलं जे आहेत ना बाहेरच असतात जास्त, त्यामुळे मदत कुणाची भेटत नसते मला. धावपळ माझीच होत असते. तर असं गरमीमध्ये किचनमध्ये यायलाही नको वाटत आहे. आले तरी फॅन ऑन करून बसतात, कारण उन्हातून येत असतात. तर अगोदर तर वाटलं की मी निवांत सुरीनं ते म्हणजे चाकूनं कट करून घेऊया, छान लांब लांब त्याची खीस काढून घेऊया.
पण वेळ भरपूर लागत होता, म्हणून मी काय केलं, खलबत्त्यामधलं मोठं दगड घेतलं आणि त्यानं थोडंसं मोठं ठेचल्याने टाकलेलं आहे. कारण आता तितका वेळच नव्हता की निवांत मी करेन. तर सगळे ड्रायफ्रूट यामध्ये टाकलेले आहेत आणि छान मिक्स करून घेऊया. तर आता बघू शकता हे मिश्रण छान थिक झालेलं आहे. तर या मिश्रणाचे लाडू कसे बनले नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथे सेंड करते. हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.